तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर बघा आता झालेला आहे पावसाळा चालू आणि आता जो आहे तर तो आहे क्रॅबचा सीझन. तर इथं बघा ही आहे माझी मम्मी. तर क्रॅब जे आहेत तर त्या साफ किंवा नीट करायचं जे काम आहे तर ते मम्मीचं चालू होतं. तर इथे बघा ह्या ज्या क्रॅब्स आहेत तर त्या अशा पद्धतीने साफ केल्या जातात. त्याच्यावरचे जे आपण कवर म्हणूयात तर तो काढून त्याच्या आतमधली जे असतं तर ते सगळं साफ करून घ्यायचं आहे. आणि साफ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की त्या ज्या क्रॅब्स आहेत की त्या कशा पद्धतीने साफ केलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीने आपले जे काळपाठीचे खेकडे आहेत तर त्याची ग्रेव्ही किंवा रस्सा भाजी जी आहे तर ती कशा पद्धतीने केलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर बघा तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला तर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन कोणताही जर व्हिडिओ पोस्ट वगैरे जर केला तर ती जी पोस्ट आहे तर ती तुमच्यापर्यंत पोचली जाईल यासाठी. तर बघा मी अशाच नवीन नवीन ज्या पोस्ट आहेत तर त्यांच्या असे व्हिडिओ जे आहेत तर ते मी करत असते. तर बघा तुम्ही गावाकडे जर गेला तर अशा पद्धतीचे जे नॉनव्हेजचे आहेत तर ते भरपूर जण खातात किंवा खाल्ले जातात. तर आपली जी पारंपरिक पद्धत आहे तर ती त्याप्रमाणे जे कालवण आहे तर मी तुम्हाला आज ते करून दाखवणार आहे. तर इथे बघा बऱ्यापैकी ज्या आपल्या क्रॅब्स आहेत तर त्या साफ करून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या क्रॅब्स आहेत तर त्या साफ करायच्या आहेत. तर बघा वरती डिशमध्ये तुम्हाला जे येलो दिसतंय तर तो खेकडीचा मांदा आहे. आमच्याकडे तर मांदा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघा इथे घेतलेलं आहे सुक्कं खोबरं. तर या ठिकाणी तुम्ही सुक्कं खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं जरी वापरलं तरी काय हरकत नाही. आता ते आपल्याला तेल टाकून छानपैकी कढईत आहे तर ते भाजून घ्यायचं आहे. तर हा जो आहे तर हा आपण त्या भाजीसाठी किंवा ग्रेव्हीसाठी मसाला तयार करत आहोत. तर त्यासाठी लागणार होतं हे खोबरं. तर यासाठी आपण जे वाटण आहे तर हे काळ्या मसाल्याचं वाटणसुद्धा म्हटलं जातं याला. तर इथे बघा बऱ्यापैकी थोडंसं शॅडो फ्राय करून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता चांगलं लाल होईपर्यंत आपलं जे खोबरं आहे तर ते आपल्याला त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर कधी कालवण केलं नसेल किंवा भाजी केली नसेल तर ती नक्की करून बघा. खूप छान लागते अशा पद्धतीची सुद्धा भाजी. तर बऱ्याच वेळानंतर आपलं जे खोबरं आहे तर ते बऱ्यापैकी आता छानपैकी भाजून झालेलं होतं. तर बघा याच्यानंतर आपण आता भाजणार आहोत ते कांदा. तर बघा ह्या भाजीमध्ये आपण काय काय घालणार आहोत. तर बघा तुम्ही काळं वाटण कशा पद्धतीने करता किंवा कसं करता त्याच्यावरती डिपेंड असतं. काही काही जण त्यामध्ये आलं लसूण घालतात किंवा घालत नाही. तर इथे बघा मी आता भाजून घेतलेला आहे कांदा. तर या ठिकाणी आपण आलं लसूण खोबरं कांदा कोथिंबीर हे जे 5 इन्ग्रेडियंट्स आहे तर ते यामध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून त्यामध्ये ती भाजी करणार आहोत. आणि आपला जो कांदा आहे तर तो बघा तुम्ही गॅसवर सुद्धा जाळू शकता किंवा कढईमध्ये अशा पद्धतीने सुद्धा भाजू शकता, काय हरकत नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने तर पण बघा ही जी पद्धत आहे किंवा ह्या प्रकारे जर आपण करणार आहोत तर हे चुलीवर केलं तर अतिउत्तम, खायलासुद्धा खूप छान लागतं आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर बघा कांदासुद्धा अशा प्रकारे लालसर होईपर्यंत जो आहे तर तो मी भाजून घेतलेला आहे. तर जास्त जाळायचं नाही किंवा कच्चासुद्धा काढायचा नाही आहे कांदा. जर कच्चा कांदा काढला तर त्या कांद्याचा जो वास आहे तर तो सगळा भाजीला लागला जातो किंवा मग जास्त जर आपल्याकडून भाजला गेला कांदा तर त्याचा कापट जो आहे तर तीसुद्धा भाजीला किंवा त्या ग्रेव्हीमध्ये जी टेस्ट आहे तर ती उतरते. तर बऱ्यापैकी बघा आपला जो मसाला आहे तर तो माझा भाजून झालेला आहे. त्यानंतर मी आता कढईमध्ये जे आहे तर ते टाकलेलं आहे तेल. तर तेल बघा तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे की आपल्याला किती भाजी करायची किंवा मसाल्याला किती तेल लागेल यासाठी. तर आता आपण जे खेकडीचा मांदा मी तुम्हाला दाखवला होता मगाशी येलो कलरचा तर तो आता आपल्याला तेलात भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा तेल जास्त तापून द्यायचं नाही आहे, नाहीतर तो मांदा जो आहे तर तो खाली कढईला लागण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर त्यामुळे तो तेल जास्त गरम व्हायच्या आधीच तो तेलामध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने करून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून तो कढईला न चिटकता छानपैकी भाजला जाईल यासाठी. आणि या पद्धतीने तुम्ही जर त्याला फिरवत राहिले एकाच डायरेक्शनमध्ये तर तो जो आहे तर तो सगळा वेगवेगळा किंवा असा सुट्टा किंवा फ्लफी होऊन जातो. तर इथे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने
तर बराच वेळ न हलवता मी त्याला आता तसाच भाजून देणार आहे। तर बघा तो जो मांदा आहे तर तो चांगला भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा जो वास आहे किंवा त्याची जी डलनेस जो वास येतो त्याचा, तर तो जर तेलात चांगला भाजला तर त्याचा जो वास आहे तर तो येत नाही। तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी जो आहे तर तो मांदा आपला भाजला गेला आहे। तर आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटण। तर बघा आपण मगाशी जे वाटण्यासाठी भाजलं होतं तर ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। तर बघा ते फिरवताना त्यामध्ये पाणी जेवढं लागन तर तेवढ्या प्रमाणात जे पाणी आहे तर ते पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि यासाठी तुम्ही मसाले म्हणाल तर आपण जे रोजच्या भाजीला वापरतो तर बघा घरगुती केलेला मसाला, मीठ, हळद आणि मटण मसाला, ह्या 4च गोष्टी आपण त्यामध्ये टाकणार आहोत। एक्स्ट्राचं जे सामान आहे तर ते काहीच टाकणार नाही। तुम्ही यामध्ये फोडणीसाठी आपला जो कढीपत्ता असतो तर तो कढीपत्ता देखील टाकू शकता, काही हरकत नाही आहे। तर आता बघा फायनली बऱ्यापैकी सगळं असं छान भाजून झालेलं आहे। आता मी त्यामध्ये टाकणार आहे हे वाटण। तर बघा अशा पद्धतीने त्यामध्ये वाटण टाकलं तर ते वाटण छान असं मिक्स करून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। तर बघा मी आता छानपैकी असं ते परतून घेणार आहे। तर हे परतताना आपला जो गॅस आहे तर तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे की जेणेकरून आपण हलवेपर्यंत किंवा मसाले वगैरे त्यामध्ये टाकेपर्यंत त्याचा जो मसाला आहे तर तो खाली लागला नाही पाहिजे। जर मसाला खाली लागला तर भाजीला वास लागून जाईल, जळलेला जळगत जळगत जो वास आहे तर तो लागतो। तर त्यासाठी आपल्याला गॅस जो आहे तर तो मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। आणि आपली जी ही भाजी आहे तर ती मसाला तर तो भाजून घ्यायचा आहे छानपैकी। आता मी त्यामध्ये टाकलेलं आहे ते मीठ। तर बघा मीठ टाकून पण मी आता छानपैकी जे आहे तर ते घेतलेलं आहे मिक्स करून। तर मीठ हे बघा तुमच्या चवीप्रमाणे किंवा जेवढे खेकडे आहेत किंवा क्रॅब्स आहेत तर त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर प्रत्येकीला आता रोज स्वयंपाक करतो त्याच्यामुळं अनुभव येतोच किंवा लक्षात राहतंच की किती मीठ असावं किंवा किती मीठ टाकलं पाहिजे। तर बघा मीठ टाकून सुद्धा मी छान प्रकारे जो आहे तर तो मसाला आता भाजून घेतलेला आहे आपला। तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते सगळे मसाले। तर बघा थोडासा मसाला राहिला होता तर तो सुद्धा काढून घेतलेला आहे मी। तर आता बघा छानपैकी तो उकळी म्हणजे त्याला जे तेल आहे तर ते तेल सुटलेलं आहे। आणि आता आपण त्यामध्ये टाकलेले आहेत मसाले। तर ते मसालेसुद्धा छानपैकी आता आपण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि आता हे जे मसाले आहेत तर ते बघा छानपैकी जर मिक्स झाले तर पुन्हा एकदा आपण त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तर बघा अशा पद्धतीचे तुम्ही जर खेकडे कधी खाल्ले नसतील तर आवर्जून करून बघा, खूप छान लागतात हे काळ्या पाठीचे जे खेकडे आहेत तर ते। तर बघा आता बऱ्यापैकी जे आहे तर तो आपला मसाला फ्राय झालेला आहे किंवा भाजून झालेला आहे। तर आपण जे साफ केलेले खेकडे होते तर अशा पद्धतीने ते सगळे यामध्ये टाकायचे आहेत। आणि आपल्याला त्यामध्ये लगेच जे आहे तर ते पाणी जे आहे तर ते पाणी ओतायचं नाही आहे अजिबात लगेच। तर आपण हे छानपैकी सगळे असे मिक्स करून घेणार आहोत। आणि मिक्स केल्यानंतर 1 ते 2 मिनटासाठी आपण झाकण काढून त्याची जी एक वाफ बोलतो किंवा वाफ जी आहे तर ती काढून घेणार आहोत। तर बघा असं केल्यानंतर जो मसाल्याचा वास आहे तर तो सगळा त्याला लागला जातो किंवा बसला जातो। आणि लगेच पाणी जर ओतलं तर एवढा जी टेस्ट आहे किंवा मसाल्याचा जो वास आहे तर तो सगळ्याला लागला जात नाही यासाठी। तर बघा नॉर्मली तुम्ही जर कधी खाल्ले नसाल तर नक्की खा। हे शिजतात कसे तर ते सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार आहे, कारण हे वरून खूप कडक असतात। हे शिजले तरी मऊ होत नाहीत आणि शिजले तरी हे फोडूनच खावे लागतात। तर ते कसे शिजलेले ओळखायचे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे बघा मी आता वरून जे आहे तर ते झाकण शिजवून एक वाफ जी आहे तर ती काढून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपण जी वाफ आहे तर ती काढलेली आहे। तर बघा वाफ काढून घेतल्यानंतर परत एकदा ते आहे तर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही गरम पाणीसुद्धा ओतू शकता किंवा गार पाणीसुद्धा ओतू शकता, काय हरकत नाही। पण नॉर्मली यामध्ये गरम म्हणजे कोमट पाणीच ओतायचं आहे की जेणेकरून भाजीची जी टेस्ट आहे किंवा भाजीची जी तर्री म्हणूयात आपण
ग्रेव्हीला जो रेडनेस येतो किंवा तरी येते तर ती गरम पाण्याने खूप छान त्याला कट बसला जातो. तर तुम्ही यामध्ये कोमट पाणीसुद्धा टाकू शकता की त्याने भाजीला जी आहे तर ती टेस्ट खूप छान प्रकारे येते. तर बघा आता तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत ग्रेव्ही पाहिजे तर तेवढ्या क्वांटिटीत तुम्ही करू शकता. तर आम्हाला तरी एवढी पाहिजे होती म्हणून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ओतून जी ग्रेव्ही आहे तर ती अशा पद्धतीने वाढवलेली आहे. तर चला तर आपण आता वाट बघूयात ती भाजी उकळण्याची. तर बघा ही भाजी जर उकळली ना तर 1 ते 2 मिनिट जी आहे तर ती आपल्याला चांगली अशी उकळून द्यायची आहे. आणि उकळल्यानंतर आपली जी भाजी आहे तर ती होणार आहे तयार. तर बघा इथं आता छोटे छोटे जे आहेत तर ते बबल्स निघायला सुरुवात झालेली आहे. तर बघा आता छानपैकी आपली जी भाजी आहे तर ती उकळलेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स